शेरू बघा एकदम छान मस्तपैकी असा तो झोपला होता माझ्याकडे. मी हळूच बाजूला सरकली आणि तो मस्तपैकी वर पोट करून झोपलेला आहे आरामशीर. खूप क्यूट वाटतो असा जेव्हा झोपलेला असतो तेव्हा. मस्त झोपला आहे, शांत एकदम. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. वातावरण थंडच आहे जरा. सॅटरडे आहे. देवांची पूजा वगैरे माझी करून झाली आणि प्रतीकने काल खजूर, ॲपल अशा बऱ्याचशा गोड वस्तू मागवल्या, किसमिस. मी त्याला सांगते ना की मला उठल्या उठल्या गोड खायची इच्छा होते, गोडचं क्रेविंग होतं, म्हणून मी चहा पिते साय टाकून. तर तो मला बोलला की इतर खूप सगळे हेल्दी ऑप्शन आहे मम्मा, तू त्याच्याने दिवसाची सुरुवात कर. तर मग आज मी फर्स्ट जे मील घेणार आहे 12 नंतर. आता तर काय 11 सव्वा 11 झाले. तर मी ओट्स घेण्याचा विचार करते. ओट्स दुधामध्ये शिजवेल आणि ॲपल कट करून टाकेल आणि जर अजून फिक्कं वाटलं तर थोडंसं मध घालेल. तर आजपासून हेल्दी खाण्याचा विचार आहे. तसं तर मी पुढे काही गोष्टी ठरवलं आहे हेल्थच्या दृष्टीने. 17 ऑगस्टपासून आपण आपलं लाईफ चेंज करू, कारण की 17पासून मला 16ला मी 50ची पूर्ण होणार आहे ना. तर मग 17पासून आपण हेल्दी लाईफस्टाईल ठेवू असा विचार केला आहे. बघू आता पुढे काय होतं. तर प्रशांतजींना कॉल केला होता, कारण ते मी झोपलेली असतानाच घरातून गेले. म्हटलं कुठे आहे तुम्ही, म्हटलं लंच बनवायचं की नाही यांना विचारत. ते बोलले आलो खालीच आहे. आता मी काय अजून बनवलेलं नाही. आता पटकन त्यांना खायला काहीतरी करून देते, मग बोलते तुमच्याशी. आम्ही आता चाललो आहोत मिष्टूला भेटायला. मिष्टूची मम्मा आम्हाला खाली भेटली आणि म्हणे याला घेऊन जाऊ मिष्टूला भेटायला. अरे टायगर कसा बसलाय, त्याची फेवरेट प्लेस आहे बसन. आणि हा बघा मिष्टू कसं बसलाय. कोण आलं मिष्टू. ए बापरे, हा आला त्याच्याकडे. अरे हा, त्याला वाटतं आता आपण याच्याकडे. हा बी आज जरा जास्त ताव मध्ये दिसतोय. शेरू घाबरताय चक्क शेरू तू. पप्पी घेता एकमेकाचे. बापरे. अरे शेरू म्हणजे तू फक्त घरचाच शेरू आहे का. हा काय वायाला वास घ्यायचं फार आहे. मंदिरात पण गेलो ना तिथे बी असा भिंतींचा वास घे, कुठे काय कर. शेरू कॉफी घेणार तुम्ही. नाही मी जेवण केलं, माझं जेवण. हा छान असे यांनी बाल्कनी. गवतीचा आहे का तो. मस्त आहे. गवतीच्या हिरवी मिरचीच्या झाडाला देखील मिरच्या आल्या आहे. कढीपत्ता आहे. ती तुळस उगली का छोटी कढीपत्ता शेजारी. हा हो, मग नवीन तुळस होते. छान आहे. हे कसलं फुलांचं झाड आहे का ते. चाफा आहे का. महाराजांना, हो स्वामी समर्थ महाराजांना आवडतात ते फुलं. आणि खायच्या पानांचं तर वेल असतं का याची पण. हो ना, वाव किती छान आहे. यांच्याकडे लव बर्ड देखील आहे. किती 3 आहे का हे. 6 होते. आम्ही गॅलरीत ठेवले होते ना, तर हरिणी खाल्ले 3. हो का, बाहेर काढता बाहेर काढून हात वगैरे खोलून. हो का. आणि हे ब्राह्मण कपल पांढरे शुभ्र. इथे ड्रेसिंग टेबल यांचा. माझा अवतार बघा, केस बघा, लोळले मी आज दिवसभर. शेरू हे बघ रिअल मध्ये बघ. हे बघू आता शेरूची आहे हे. हा पिंजऱ्यात आहे ना. हा बघ बर. मिष्टीत जाऊन बसते याच्यासाठी पिंजरे पक्षी आणायला पाहिजे याला. कबूतर दिसता ना त्याला खूप असं मन लावून एकदम बघतो. हा वाला ना खूप ओळखतो मला. हो का. आवाज देईल, मी दरवाजा खोलला एवढाच जोरात शिट्या मारेल ना तो. हो का. पण तो फार ओळखतो. हो का. अरे वा मस्त. शेरू रोज माझ्या बाल्कनीतनं कबूतर बघतो. आज त्याला कासव पण आहे ना. हा आज त्याला रिअल बर्ड बघायला भेटताय, त्याच्यासाठी नवीन आहे तर सगळा वास घेतोय. आणि मिष्टू बघतोय आज शेरू आपल्याकडे आला ना. मिष्टू ए मिष्टू, तुझं नाव मिष्टू आहे का. बस शेरूला कसं करतोय पक्ष्यांना बघून. शेरू कोण आहे रे. शेरू बाळा बघितलं का तू काय. हा असं घरभर फिरतो का. तो काय करणार नाही. काहीच नाही. मिष्टी जाऊन उलटा पुलटा होत होता त्याच्यापुढे. मिष्टी आमचा पप्पी घेतो त्याला. मिष्टू अरे वा, मिष्टू पप्पी घेतो कासवची. कासव असणं खूप शुभ असतं. थंड गरम झालं ना. अच्छा, कशाचे.
यांची शेरू पक्ष्यांची. हां हां म्हणून इथला लावत नाही. हां बघा यांच्याकडे हे बर्ड्स पण आहे, कासव पण आहे, अजून fish मिष्टू आहेत. पण आहे. हा फिश पण आणायचे अजून. हो का, तुम्हाला आवडतात का हो. प्राणी बर्ड्स वगैरे? आणि किती छान की हे याला काही करत नाही, ते त्याला काही करत नाही नाही, काहीच सगळे नाही. एवढी मस्त मिस्टीला पण राहतात. सवय आहे की आम्ही रात्रभर सोडलं ना तरी हां. तो पक्ष्यांना त्रास. कधी खेळता खेळता पिंजरा होतो उलटा, हां पण तो हां मारत नाही. मारत नाही ना. हां तो शेरू तिथं कसा गुपचूप बसला. त्याला असं भाजून. झालंय की नेहमी टीव्ही वरती बघतो आणि आज तू बस ना वरती, तू पण बस वरती, काहीच नाही करणार, बस बस बघ. काय रे शेरा, शेराला मजा वाटते आज रिअल बर्ड्स त्याला बघायला भेटताय. हो. कासवला घाबरतोय शेरा, पळायला बघतोय. काय रे शेरू, तुला जायचंय, तुझा मित्र गेला, तुला जायचंय, बरं ह्याला पाठवते तुझ्याकडे. डा. यांचा देवारा पण किती सुंदर आहे. सगळे देव मस्तपैकी एकदम चकचक करताय. आणि मंगल कलशाला देखील यांचा कोंब आलेला आहे. किती दिवसापासून ठेवलंय हे नारळ? मी आता महिना झालं पौर्णिमेला ठेवलं होतं. हो का, हां. मग बदलता का पौर्णिमेला हां, वगैरे? म्हणजे माझं फार चुकलं होतं ना, हां हां मग त्याच्यामुळे हे केलं. असं दर मंगळवारी वगैरे नाही बदलत ना? नाही नाही नाही, ना? पौर्णिमेलाच बदलायचं. छान आहे, घंगाळ वगैरे बरेच आहे तुमच्याकडे. हो. छान आहे, मस्त मस्त. हाय तेजस, हाय. खेळायला गेला होता का? हो. हो का, बराच खेळून आला तेजस. तेजसलाही भारी वाटतंय शेरू आला आपल्याकडे. तेजस एकदम खुश होऊन गेला. आणि गुणगुण मिष्टी इथे येऊन लागल्या. शेरू इथे कुठे गायब झाला शेरू? तेव्हा काय? हा मस्त खेळताय सगळे. हा. शेराला बर्ड्स खूप आवडताय, खूप एन्जॉय करतोय केव्हाचा शेरा. हे बघा त्याला असे पोहताना दिसतंय, त्याला इतकी मजा वाटते, खूप छान खेळतोय मस्त बर्ड्स बरोबर. त्याला आज रिअल बर्ड्स दिसले ना. शेरासारखीच वाईट वाईट आहे. हा शेरा. आणि नेक्स्ट डे इथे तुम्ही हे बघू शकता, माझ्याकडे काही पाहुणे आले. पाहुणे म्हणजे अक्काची मुलगी प्रिया, तिचे मिस्टर, जावई बापू सचिन आणि ह्या तिच्या नणंदबाईचा एक मुलगा आणि प्रियाचा मुलगा समर्थ. हे सगळे नाशिक रोडला काही कामासाठी आलेले होते. प्रशांतजींबरोबरच आले ते सिन्नरवरून. आणि मग तसेच ते माझ्याकडे आले. तर इथे जरा डिस्कशन चालू आहे व्हेज नॉनव्हेज खाण्यावर. प्रियाच्या नणंदबाई कट्टर व्हेज आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मग त्या त्यांचे पॉईंट सांगत होत्या की नॉनव्हेज नाही खायला पाहिजे, व्हेजमधून आपल्याला मिळतं, दूध खा, दही खा, तूप खा, भाज्या, डाळी, साळी वगैरे असं छान सांगत होत्या. आणि आपले प्रशांतजी पण डिस्कस करत होते त्यांच्याशी नॉनव्हेजबद्दल, कारण की प्रशांतजी नॉनव्हेज प्रेमी आहे. आता तर श्रावण लागणार आहे, तर आता बोललंही नाही पाहिजे. अर्थातच नॉनव्हेज खाणं चुकीचंच आहे, आणि पण खाणारे खातात, इवन मीही खाते. परंतु आता मी ठरवलं आहे, मला ऑपरेशन झाल्यापासून डॉक्टरांनी खायला लावलं होतं, नाही तर मी सोडून दिलं होतं. उगाच खायला लागले असं झालं. परंतु लवकरच माझं सोडण्याचा विचार आहे, की मला विशेष आवडही नाही. तर इथं हेच डिस्कशन चालू आहे. प्रशांतजी सांगताय आपले की नॉनव्हेज असन तसन प्रोटीन मिळतं, शरीराला गरजेचं असतं, मला खूप आवडतं. आणि त्या त्यांचे पॉईंट ठेवतायत. मस्त हसी मजाक, पोरं खेळताय एकीकडे. हां याची काही आवश्यकता नाही नॉनव्हेजची. हां भाजीपाला आहे, सगळे फळ आहे, हो ना. डाळी, साळी, दूध आहे, तूप आहे, काही आवश्यकता नाही नॉनव्हेज खायची. कृष्ण बघताय का? फक्त अरे वा, छान छान. हाय प्रिया. हाय. प्रिया बऱ्याच दिवसात प्रियाने मला कबूल केलं होतं दिवाळीमध्ये. इकडे मम्मीकडे ये. आपण इकडे प्रिया दिवाळीमध्ये आली तेव्हा कबूल केलं की मी उन्हाळ्यामध्ये येईल. आणि उन्हाळा निघून, पण तेव्हा दादांची तब्येत मला आठवलं होतं, पण तुमच्या दादांची तब्येत खराब होती ना गं, नाही तर म्हटलं प्रिया येणार होती. हाय कर आता, समर्थ हाय कर. इथं हाय करीत हाय, कसे तुम्ही? बोलता छान आहे. छान आहे. हो, आणि यश दादा कुठे आहे? यश दादा कुठे आहे? समर्थ घरी म्हणा, घरी स्कूलला गेला असेल ना यश? आज संडे म्हणा. मग त्याला का नाही आणलं ग बिचाराला? हां असं तुम्ही आले वा. कृष्णा तू स्कूलला जातो का बेटा? बिस्किट आहे तोंडात. याच्यामध्ये थोडी दादांची झलक आहे तुमचा, तुला वाटतं चेहरा नाही का? अगं मग त्या पण दादांसारखे दिसतानाच. हा मग तो मम्मी सारखा आहे, मग तो दादांसारखा दिसतं. हां या आहेत सोनाली हाय करा. सोनाली प्रियाच्या नणंदबाई आहे. आणि आमच्या चालल्या इथे गप्पा.
हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आत्ता दुपारचे 2:45 वाजले. टाईम सांगायची मला नेहमीचीच सवय, परंतु 3 वाजता मी स्वाध्यायाच्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर माझ्या फ्लोअरवर ज्या राहता करुणा, अश्विनी, त्या पण जाणार आहे आणि मी पण जाणार आहे. तर 15 मिनटात जायचं आहे. तर एकादशी असल्यामुळे असंही मी ड्रेसच घातलेला आहे. तर ओढणी घेईल आणि आहे अशा अवतारामध्ये मी जाईल आता एक 10-15 मिनटांनी. 3ला कार्यक्रम आहे, म्हणजे आता जायला पाहिजे ना. या बायका अजून निघाल्या नाही, तर मी ओढणी वगैरे घेऊन ठेवते, म्हणजे त्यांनी केव्हा हाका मारल्यावर मला जाता येईल. सुरुवातीला गेल्यावर मी थोडीशी क्लिप शूट केली, मग नंतर एका ताईंनी सांगितलं की याचं नसतं घ्यायचं. तर म्हटलं ठीक आहे, पण मग मी छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली इथे. तीळ कढीपत्ता टाकून बनवलं आहे. तर ते तेल लावलं, फेस वॉश केलं, स्किन केअर केलं. आणि हा ड्रेस जे की एवढा जरी भाग दिसला तरी तुमच्या लक्षात येत असेल, ग्रे कलरचा हा ड्रेस. यांना अल्टरनेटिव्ह म्हणून मी दुसरे ड्रेस आणले, रेड आणि ते बघा दादरवरून. परंतु तो रेड आहे तो टाईट होतो आणि तो दुसरा आहे तो काही चांगला वाटत नाही एवढा. याच्यात जे कम्फर्ट फील होतं ना, तर ते त्यांच्यामध्ये नाही होत. म्हणजे याला लिटरली ना, या ड्रेसला होल पडलं आहे एका जागी, आणि होल पडलेले फाटलेले कपडे घालू नये. परंतु तुम्हीसुद्धा अनुभव घेत असेल, असे काही कपडे असतात जनरली ज्या मैत्रिणी गाऊन वगैरे घालता की त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं नाही का, असं बांधून ठेवल्यासारखं वाटत नाही. तसंच काही मला ह्या ड्रेसमध्ये होतं. हा आणि सेम असाच अजून एक क्रीम कलरचा. यांना मी तर म्हणते ना 10 वर्ष होऊन गेले, परंतु खूप असं कम्फर्टेबल. जेव्हा म्हणजे रात्रीच्याच वेळेस आता झोपायचीच तयारी आहे. 10च वाजले, झोपणार तर नाही मी एवढ्या लवकर. बघते आता सोशल मीडियावर टाईमपास करते जरा. तर त्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर मग शूट वगैरे काही केलं नाही. आणि जेवण नाही, माझा तर उपवासच एकादशी. आणि जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. बस आता जरा टाईमपास करते. शेरूला त्याच्यावरच्या ताई आहेत ना, पिंकी, माझ्यापेक्षा बऱ्याच लहान आहेत. तर त्यांच्याकडे नेऊन सोडलं होतं, कारण खूप रडत होता. आणि मला प्रशांतजींना गरम पोळी करून जेवायला द्यायचं होतं. मला पण फराळ करायचं होतं. आणि त्याचं म्हणणं चल खाली चल. आणि ती बिचारी 3-4 वेळेस बोलली की काही असलं तर त्याला माझ्याकडे सोडून जा, काही असलं तर त्याला माझ्याकडे सोडून जा. इवन ती बिचारी असंही बोलली की तुम्ही मला बाहेरगावी जरी जायचं असलं तर तुम्ही माझ्याकडे सोडून जाऊ शकता. आणि काल त्यांच्या घरी गेलो तर बघितलं, लव बर्ड्स आहे, दुसरे पण बर्ड्स आहे, मिस्टू आहे, कॅट आहे, प्लस कासव पण आहे. आणि त्यांना खूप आवडतं. या शेरूच्या सुद्धा त्या खूप लाड करतात. आणि मग काल त्यांच्या इथं गेली, म्हटलं अरे वा छान आहे एवढे सगळे. आणि शेरूला बर्ड खूप आवडले होते, खूप मस्त एन्जॉय केलं होतं त्याने काल बर्ड्स बरोबर. म्हणून मग मी फोन केला, हो म्हणे आणून सोडा. तर जवळजवळ 2 तास शेरू त्यांच्याकडेच होता. मी सगळं जेवण यांना वाढून दिलं, माझं फळ झालं, सगळं किचन आवरून घेतलं आणि मग आरामशीर घ्यायला गेले. त्याला काय माझ्याबरोबर यायचंच नव्हतं. तो अक्षरशः असं माझ्या अंगावरून उडी घेत होता. मग मी घरी आणल्यानंतर परत झोपायच्या वेळेस परत एकदा मी त्याचे डोळे क्लीन करते. परत डोळे क्लीन केले आणि त्याचे पाय पुसले आणि त्याला खायला दिलं. आणि मग थोडीशी अशी राग करत होते की बदमाश भामट्या, तुला माझ्याबरोबर यायचं नव्हतं का. तर मग तिकडे पडद्यामागे जाऊन बसला. आणि बसला मी 2दा-3दा तो आणि मी आहे ना, लपाछपी आपण म्हणतो ना, ते खेळतो रोज रात्री. तो लपतो, मग मी त्याला शोधते. तुम्हाला ऐकून फनी वाटेल, आय नो, पण खेळतो खरंच. आणि मी लपल्यावर तो पण मला शोधायला येतो. आता घरामध्ये कुठं, तर मग तो लपला. आणि मग मी पडदा बाजूला करून त्याच्याशी बोलायची, हां भामट्या. तर जसं काही त्याला समजत होतं मी काय बोलते. तो असा एकदम गुपचूप बसला, काहीच बोलत नव्हता. आणि मग मी आता हॉलमध्ये येऊन बसले. तिकडे प्रशांतजी फोनवर आहे बेडरूममध्ये, ते पण काहीतरी टाईमपास चालला आहे त्यांचा. मी इथे बसले ना, तो माझ्यासमोर इथं सेंटर टेबलवर येऊन झोपला. मी जिथे असते तिथेच तो येऊन झोपतो, बसतो. मला खूप छान वाटतं. तर चला आता मी जरा वेळ टाईमपास करेल आणि मग झोपेल. तर गुड नाईट, बाय बाय, लव यू ऑल, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हा बघा केवढा लांबलचक केवढा दिसतो, मस्तपैकी झोपला. इथे खाली त्याचे खेळणे, झोपला. आला, 1दा-2दा म्याव केलं, मी काहीच बघितलं नाही आणि झोपून घेतलं असं इथे. मी जर आत्ता उठून बेडरूममध्ये गेले ना, लगेच त्याला जाग येते, लगेच माझ्या मागे